नमस्कार मंडळी. वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत. काल आपली वात्रटिका नव्हती, पण अनेकांचे फोन आले. निवडणुकांचे निकाल लागले. तुमच्या वात्रटिकेची अपेक्षा. गप्पा मारल्या अनेकांशी, पण अरे असे नाराज होऊन जाऊ नका. हा आनंदाचा क्षण आहे, जल्लोषाचा क्षण आहे, गुलाल उधळण करण्याचा क्षण आहे. तर आनंद घ्या, मरगळून जाऊ नका. भारतीय जनता पक्षाकडे जवळपास 241 सीट आहेत आणि काँग्रेसकडे आहेत फक्त 98. किती अंतर आहे? जवळपास 140. भाजप आणि त्याचे मित्रपक्ष मिळून म्हणजेच एनडीएकडे एकूण आहेत 295. काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष मिळून एकूण आहेत 230. आणि सगळ्यांना माहिती आहे 272 ही मॅजिक फिगर आहे आणि ती कुणी गाठली आहे? एनडीएने. अर्थातच नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत. जितकी त्या 26 जणांच्या कडबोळ्याची मिळून बेरीज आहे त्यापेक्षा जास्त सीट एकट्या भाजपला मिळाल्यात हे लक्षात घ्या. एका फरकाने विजय मिळाला तरी तो विजय असतो आणि इथे निर्विवाद विजय मिळाला आहे. मोदींची सत्ता स्थापन होत आहे. एक गोष्ट मान्य, शक्ती कमी झाली. गेल्या वेळी जितक्या सीट्स होत्या तितक्या नाहीत, पण सत्ता आहे ना. शक्तिहीन झालेलं नाही कोणी, सत्ता टिकून आहे. आमची मीडिया किंवा टुकार पत्रकार मोदी हरले हा नॅरेटिव्ह सेट करत आहेत आणि अनेक जण त्याला बळी पडत आहेत. काळजी करू नका. 10-12 सीट ज्यांना मिळाल्या आहेत, अगदी 7-8 सीट्स मिळालेले स्थानिक पक्षसुद्धा हा नॅरेटिव्ह सेट करत आहेत, पण सत्तेवर येणार आहेत ते मोदीच. इकडे महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही. पण महत्त्वाचं काय आहे, इथं देशाच्या पुढचं सरकार हे पुढच्या 5 वर्षासाठी हवं आहे आणि तेच मोदींचं सरकार सत्तेवर आलंय, ते देखील स्पष्ट बहुमत मिळून. शाळेत असताना 1-2 विषयात मार्क्स कमी मिळाले म्हणून अख्खा निकालच नापास समजावा असं नसतं. पास होणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर पुढच्या वर्गात जाता येतं. इथे सत्ता टिकून आधीच्या 10 वर्षात घेतलेल्या निर्णयांना सुरक्षित केलं गेलं आहे. शिवाय पुढच्या 5 वर्षात भारताची भरारी, उत्तुंग झेप आणि तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं स्वप्नही आता साकार होणार आहे. या एका माणसानं म्हणजे मोदींनी तिसऱ्यांदा सत्ता राखली आहे. भारत आणि करोडो लोकांसह श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन तिसरं पर्व आता सुरू झालं आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, अरे वेड्यांनो, हा आनंदाचा क्षण आहे, जल्लोषाचा क्षण आहे, उड्या मारण्याचा क्षण आहे. कृपा करून मरगळून जाऊ नका. गुलाल उधळा, पेढे वाटा, लाडू वाटा. पुढचा काळ भाजपवाल्यांचा म्हणजे भगव्यांचाच आहे. तर मंडळी, ही होती आजच्या वात्रटिकेची पार्श्वभूमी. आता ऐका आजची वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे, हिरव्यानं दिला दगा, भगव्याची गंमत बघा. हिरव्यानं दिला दगा, भगव्याची गंमत बघा. EVMच्या पोतडीत 400 संख्या झालीच नाही. मोदी की गॅरंटीच्या कोंबड्यानं बांग दिलीच नाही. श्रीराम मंदिराचा राग शेवटी हिरव्यानं दिलाय दगा. पुढली 5 वर्ष मोदींची, आता भगव्याची गंमत बघा. हिरव्यानं दिला फटका. ऐका, हिरव्यानं दिला फटका, भगव्याला बसला झटका. हिंदुत्व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज उडणार खटका. 7 खासदारांचे पक्ष लई उड्या मारू लागलेत. 7-8 खासदारांचे पक्ष लई उड्या मारू लागलेत. जसं देशाच्या विकासासाठी रात्रंदिवस जागलेत. तुतारी आहेच, मशालीच्या उजेडात पंजाला पायघडी.
शेवट काय, तुतारी आहेच. मशालीच्या उजेडात पंजाला पायघडी नमाज पठण करताहेत सोनिया राहुलचे घरगडी. उद्धटराव काकांना उदो उदोसाठी कसाब आहे. उद्धटराव काकांना उदो उदोसाठी कसाब आहे. यापुढील मोदींचा कार्यकाळ सबका हिसाब आहे. सबका साथ सबका विकास झाला, आता सबका हिसाब. तर मंडळी, ही होती याची वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा आणि इतरांना शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा. चला उद्या भेटूया छानशा वात्रटिकेसह. मनापासून धन्यवाद.